कोणतंही वाईट काम करणार नाही, ज्यामुळे इतरांची हानी नाही करणार असे ठरवतो, तरी देखील आमच्या हातून चूक घडतेच. आपण चांगले काम करू, चांगलेच काम करू असं म्हणतो, पण तसं होत नाही. का? मन ताब्यात नाही ना. तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर तुम्ही चांगले काम कसं कराल? तुम्ही वाईट काम करण्यापासून आपला बचाव कसा कराल? जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात नसतं तेव्हा आपण मनाचे गुलाम होतो. मग मन आपल्याला जसं नाचवेल तसं आपण नाचतो आणि जे करायला नको ते करून बसतो आणि जे करायला हवं ते करत नाही. चांगलं जीवन जगण्यासाठी प्रथम हे केलं पाहिजे की मी माझ्या मनाचा मालक होय. मनाचे मालक झाल्याशिवाय कोणतंही चांगलं काम करू शकणार नाही. समजा तुम्हाला सर्दी झाली, खूप सर्दी, शिंकांवर शिंका येत आहे, नाक वाहत आहे, खोकला येत आहे, तेव्हा आई सांगते आईस्क्रीम खाऊ नकोस. तुम्हालाही पडतं की आईस्क्रीम खाऊ नये. बाप रे, एवढ्या सर्दीत हे थंडगार आईस्क्रीम कसं खायचं? नाही. पण आई जरा इकडे तिकडे गेली की लक्ष गेलं फ्रीजकडे. अरे आतमध्ये आईस्क्रीम आहे ना, काय होतंय? चला खाऊया. आई तर पाहत नाहीये ना, चला तर खाऊया आईस्क्रीम. आणि मग जे काही हाल झाले ते झाले. असं काय झालं? मन ताब्यात नाही ना, म्हणूनच झालं. शाळेत